ओम नमः शिवाय। नमस्कार सर्वांना। आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यश घाग व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा जो व्लॉग आहे तो खूप सुंदर आहे, कारण आता नुकताच आपला श्रावण महिना चालू झाला आहे। श्रावण महिना म्हणजेच पाठपूजन, त्याच्यानंतर आपलं देवभक्ती वगैरे ज्या गोष्टी येतात त्या सर्व चालू होतात। तसंच या श्रावण महिन्यात देखील कावड यात्रा देखील असते। तर तसंच एका यात्रेसाठी आपल्याला आमंत्रण आलं आहे आणि ज्यांच्याकडून आमंत्रण त्यांचं नाव आहे श्री खांडेश्वर महादेव चॅरिटेबल ट्रस्टी म्हणून। त्यांच्याकडून आपलं आमंत्रण आलं आजच्या यात्रेचं। आणि आजच्या यात्रेमध्ये माझा मामा देखील, म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत असेल जर तुम्ही माझ्या बजरंग दलचा यात्रेचा व्लॉग बघितला असाल तर मामा देखील आहे, माझी मम्मी पण आहे, कारण मम्मीचं तिथे आमंत्रण वगैरे आहे। तसंच मला देखील आहे। तर आता आपण इथून जाऊ जोगेश्वरी पश्चिम भागात यात्रेला। तर मग चला माझ्यासोबत। जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका तमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवं जटाकटाह संभ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम। धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरत् दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि। जटाभुजंग पिंगल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदांग सिंधुर स्फुरत् वगुत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरी। ओम नमः शिवाय। सदा शिवं भजाम्यहं सदा शिवं भजाम्यहं। ओम नमः शिवाय। सहस्रलोचन प्रभृत्य शेषलेख शेखर प्रसून धूलि धोरणी विधूसराघ्रि पीठभू भुजंग राजमालया निबद्ध जाट जूटक श्रियै चिराय जायतां चकोर बंधु शेखर। आता आपण आलेलो आहे जोगेश्वरी म्हणजे पश्चिम मधून आपण आलो आता ईस्ट मध्ये। तर जे सगळ्यात प्राचीन काळामध्ये म्हणजे अगदी कौरव पांडवांपासून ही जागा होती, ही आहे जोगेश्वरी गुंफा म्हणून। आणि आता मी त्या गुंफेमध्ये आलोय, म्हणजे अगदी ही यात्रा चालू झाली खांडेश्वर मंदिरापासून, म्हणजे यादवनगरपासून ते आता ही जोगेश्वरी ईस्टमध्ये आली आहे, म्हणजे जोगेश्वरी गुंफामध्ये। तर तुम्ही माझ्या आजूबाजूला गुंफा बघू शकतात, अगदी प्राचीन काळापासून आहे ही। तुम्ही बाहेरचा परिसर देखील बघू शकता, एक व्ह्यू बघा। आणि आता आपण थोडंफार जाऊन दर्शन वगैरे करू आणि नंतर मग मामाची भेट घेऊ आपण, आणि त्याचबरोबर आपण इकडचे जे अजून लोक आहेत त्यांना देखील भेटू। तर चला। प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावलंबि कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंधरं स्मरत्
इदच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मथच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अखर्व सर्वमङ्गलाकलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुरी विजृम्भणा मधुव्रतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकं। आता समोर हे माझं मूळ स्थान आहे शंकरांचं, म्हणजेच मेन आणि जुनं आणि प्राचीन आहे। मी ते देखील माझ्या समोर बघू शकतात। 2000ची इथे गर्दी आहे लोकांची आजची। भुजङ्गमश्वसद्विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालभाल हव्यवाढिमिद्धिमिद्धिमिध्वनन् मृदङ्गतुङ्गमङ्गलध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवा विचित्रकल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्त्रयो गरिष्ठरत्नलोष्टयो गुरुद्विपक्षपक्षयो कृष्णारविन्द चक्षुषो प्रजामही महेन्द्रयो समप्रवृत्तिकः कदा सदा शिवं भजाम्यहम्। निर्झरी निकुञ्जकोटरे वसन् विमुक्त दुर्मतिः सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विमुक्तलोललोचनो ललाम भाललग्नकः शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम्। मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्त विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्त विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्त। देखील दाखवतो तुम्हा लोकांना। आणि त्याचबरोबर जसं ईस्टमधून वेस्टमध्ये आलो आता आपण, माझ्या मागे बघू शकता अगदी जसाही ब्रिज क्रॉस केला तसंही सरळ आल्यानंतर अगदीच तुमच्या राईट हँड साईडला मला माझ्या मागे सोसायटी दिसेल। राजसारथी म्हणून सोसायटी आहे। या सोसायटीच्या आत आता खांडेश्वराचं जे महादेवांचं मंदिर आहे ते आहे। तिकडून प्रत्येकाने जळ अर्पण करून घरातून तिकडचं जे पाणी आहे ते इथे येऊन आता अर्पित करणार आहे। तर त्याचबरोबर तसं आता सगळे आता येत आहेत, तुम्ही माझ्या मागे बघू शकता। तर आता आपण इथून आता सरळ मंदिराकडे जाऊ। तर मग चला। आता हळूहळू आपल्या ह्या पिढीपर्यंत कन्स्ट्रक्शन वगैरे होऊन जेव्हा तो डोंगर तोडला, तर डोंगर तोडल्यानंतरचं हा जेवढा भाग होता तो तेवढा कटआउट करून ह्या जागेवर इथे स्थापित केला गेला। आणि आता श्रावणच्या निमित्ताने जेवढेही भक्त आहे महादेवांचे ते इकडे येतात, जल अर्पण करतात, आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त करतात
आणि त्याचबरोबर पाय पडतात. तुम्ही बघू शकतात पूर्ण अगदी लहानात लहान मुलं देखील इथे आवर्जून पूजा करत आहेत. मोठे तर आहेच. नमस्कार सर्वांना. तर आज आपण ज्या यात्रेसाठी आलेलो तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल, तर प्रत्येक गोष्टीला सांभाळणारी एक टीम असते, एक व्यवस्थापक असतो, एक आयोजक असे असतात. तर आज आपल्यासोबत पूर्ण जी यात्रा होती त्याचे सगळे मेंबर्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर आज आपण त्यांना विचारू की यात्रेसंबंधित ते आपल्याला 2 शब्द काय बोलणार आहेत. तर आपल्याकडे यात्रेचे मेन आयोजक आहेत. नमस्कार. ये जो हमारी शोभा यात्रा है जो निकलती कावड़ की, जो हनुमान मंदिर से लेके जोगेश्वरी ईस्ट में गुफा जाती है और गुफा से खांडेश्वर महादेव आती है. ये यात्रा का मोटिव ये है कि हमारे जोगेश्वरी में इतने पुराने तत्व के मंदिर हैं, जैसे गुफा में पांडवों के टाइम के मंदिर है, वो हमारे बच्चों को आने वाले टाइम में हमारी संस्कृति को पता चले कि हम कावड़ क्यों मनाते हैं, हमें उपवास क्यों रखना चाहिए, मतलब ये सब मालूम पड़े इसलिए हम लोग निकालते हैं और समाज में ये विषय जाना चाहिए. तर तुम्ही आता सर्वांनी ऐकलंच असेल त्यांच्याकडून. तर बघू शकतात सगळे आहेत इथे. गोविंद मामा देखील आहेत, वैभव मामाला पण बघितलं असेल, आपले आयोजक आहेत. तर ही जी पूर्ण टीम होती आजची यात्रेची, तर आपण सर्वांना एकदा धन्यवाद बोलू. थँक्यू सो मच. जय श्रीराम. पूर्ण ब्लॉग तुम्ही जर बघितला असेल तर आपण सकाळी निघालेलो यात्रेसाठी. तर त्या यात्रेचे जे आयोजक होते प्रदीप म्हणून, त्यांचे देखील आपण 2 शब्द ऐकले आपल्याबद्दल. आणि ते यात्रेसंबंधित त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्या देखील तुम्ही बघितलंच असाल. पूर्ण यात्रा पण बघितली. आणि मेन म्हणजे जे खांडेश्वर महादेवाचं जे मेन मंदिर आहे ते देखील मी तुम्हाला दाखवलं, म्हणजे तुम्ही दर्शन तर घेतलेच असाल. तर तसंच पूर्ण व्लॉग एंड झालेला आहे आता इकडे. मध्येच कुठे न स्किप करता बघितलं असेल तर नक्की कमेंट करा हर हर महादेव म्हणून. आणि हां, त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन ब्लॉग यापुढे देखील येणार आहेत. तोपर्यंत बाय.